श्री स्वामी समर्थ मंडळी, देव्हारा किंवा त्या जागेवर काय काय असावे याचे काही संकेत आपल्याला पूर्वजांनी सांगून ठेवलेले आहेत. देव्हारा असल्यास त्यावर कळस, पिनाकल, विजेचे खांब, गोमुख, झेंडा इत्यादी कधीच नसू नये. वरील सपाट भाग असावा. सपाट भागावर पोथ्या, उदबत्त्या किंवा इतर सामान आपल्याला ठेवायचं नाही. असे सामान ठेवले तर ते देवाच्या डोक्यावर वजन किंवा भार ठेवल्यासारखे होते. त्यामुळे घरात मानसिक तणाव, भांडणे निर्माण होण्याची शक्यता असते. घरगुती देव्हाऱ्याचे दार बंद होणारे कधीच नसून ते मोकळे असावे, कारण त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होत असतो व ती एनर्जी आपल्या घरामध्ये सर्वत्र पांगत असते व त्यानेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. देवांसमोरचा जो भाग असतो तो आपल्याला उघडाच ठेवायचा आहे. देवघरात गणपती, उपास्य दैवत, कुलदैवत अशा मूर्ती किंवा फ्रेम आपल्याला ठेवायच्या आहेत. मूर्तीची उंची 1 वितीपेक्षा जास्त नसू नये. जर 1 वितीपेक्षा जास्त मूर्तीची देव आपण देवघरात ठेवले तर आपल्याला संतती दोष होतो असे मानले जाते.